नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण आपल्या नऊवारीच्या पॅन्टची ड्राफ्टिंग करणार आहोत. त्यासाठी लागणारी मापे आहेत सीट घेर आणि पूर्ण उंची. सीट घेर 40 आहे आणि पूर्ण उंची आहे 40. तर आपल्याला सगळ्यात आधी कमरेचे माप आखायचे आहे. तर बघा, हा डबल फोल्ड पेपर म्हणजे हाच कपडा समजून आपल्याला लक्षात घ्यायचे आहे. तर हा डबल फोल्डेड कपडा आपल्या साईडने आहे आणि इकडनं 4 पंदे आहेत. तर बघा, इथं आपल्याला कमरेचे माप ड्राफ्टिंग करायचे आहे. तर कमरेचे माप आहे आपले 12 इंच. तर आपण इथे 12 इंचाची ड्राफ्टिंग केली समजा. नंतर आपले उभे आसन आपल्याला हवे आहे 40/3. आपले उभे आसन राहणार आहे 40/3. बरोबर आले उत्तर 13.3. तर आपल्याला 13.3 न घेता याचे आपल्याला परफेक्टच माप घ्यायचे आहे, म्हणून 13.5 घेऊ. तर आपण समजा 13.5 माप इथे आखले आहे आसनाचे. हे आपले आसन. आणि इथं आपला क्रच एरिया. क्रच एरिया आपला 2.5 किंवा आपण 3 पण घेऊ शकतो. आणि आपला बॉटम घेर 8 आहे. तर बॉटम घेर आपला 8 घेऊया आणि इथून तिरपी लाईन आखूया. नंतर इथून हलकासा गोलाकार देऊया. आणि आपली पॅन्ट कट करून घेऊया. अशाप्रमाणे आपण कट करून घेऊ. अशाप्रमाणे आपल्या ह्या 2 पॅन्ट तयार होतील. चला, तर आपला अस्तरचा कपडा डबल फोल्डेड आहे. 2 मीटरचा कपडा आहे. पूर्ण उंची 40, कमर घेर 12 इंच आणि आसन आपले 13.5 इंच. आसनाची आपण उभी रेष ओढून घेऊ. नंतर त्यापुढे 2.5 इंच किंवा 3 इंच वाढवू. नंतर 8 इंचाची बॉटम. नंतर एक तिरपी लाईन ओढून घेऊ. नंतर आपल्या कर्वच्या साहाय्याने गोलाकार देऊ. नंतर आपली पॅन्ट कापून घेऊ अशा प्रकारे. अशा प्रकारे आपल्या 2 पॅन्टी तयार होतील.
आपण साडीचा पदर सर्वात आधी कापून घेऊया. तर साडीच्या पदरासाठी आपल्याला उंचीच्या दुप्पट प्लस 15 असे पाहिजे आहे. तर पदर माझ्या उजव्या साईडला ठेवला आहे आणि सरळ साडी आहे. साडी सरळच ठेवायची आहे. 40 + 40 + 15 असे माप आपल्याला टाकून घ्यायचे आहे. आणि त्याच्या विरुद्ध बाजूने आपल्याला 40 + 40 घ्यायचे आहे. म्हणजे उंचीच्या दुप्पट. अशा प्रकारे पदरावर आपण निशाण्या करून घेऊ आणि तिथून तिरपी रेष आखून घेऊ. अशा प्रकारे आपले पदराचे मार्किंग झाले आहे. नंतर आपण हा पदर कापून घेऊ. आपला पदर कापून झाला आहे. मग याला आपल्या आसनाच्या मापा एवढे मिऱ्या टाकूया. तर आता आपल्याला आपल्या ब्राह्मणी काष्ट्यासाठी कपडा कापायचा आहे. त्यासाठी आपल्याला आपल्या पूर्ण उंचीच्या दुप्पट कपडा घ्यायचा आहे. या पुढील व्हिडिओ नेक्स्ट पार्टमध्ये